नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा ची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। एसटीचा संप मोडण्यासाठी मेस्माची तयारी सुरू असल्याचा आता प्रकार समोर येतोय। मात्र एसटी अत्यावश्यक सेवेत येत नाही असा खुलासा माहिती अधिकारातून झालेला आहे। एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकार मेस्माचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे। पण माहिती अधिकारातनं या संदर्भातली एक बाब समोर आली आहे की एसटी ही अत्यावश्यक सेवेत मोडत नाही। माहिती अधिकारातनं ही माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मेस्माचं हत्यार कसं काय उपसणार हा प्रश्न आहे। गेल्या जवळपास 30 दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं मेस्माचं ब्रह्मास्त्र चालवण्याचा निर्णय घेतला तरी तो कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। विलास बडे माझे सहकारी सध्या आपल्या सोबत आहेत। विलास, एसटीचा संप मोडण्यासाठी मेस्माचं ब्रह्मास्त्र सरकार उपसणार असल्याचं बोललं जात होतं। त्या अनुषंगानं जोरदार चर्चा सुरू होती, पण माहितीच्या अधिकारातनं वेगळीच बाब उघडकीला आलेली आहे। विलास, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, एका बाजूला 30 दिवसांपासूनचा संप सुरू आहे, दुसऱ्या बाजूला एक एसटी कर्मचारी आजही धारातीर्थी पडतोय आणि दुसऱ्या बाजूला हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं मेस्माचं हत्यार उपसलेला निर्णय घेतलेला आहे। पण या पार्श्वभूमीवर माझ्या हातात जो हा माहितीचा अधिकार च्या अंतर्गत जी माहिती मिळवलेली आहे ती माहिती काय सांगते ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। ही माहिती अधिकार गणेश नामदेव शेडगे यांनी मागवलेला होता। त्याचा तारीख आहे 28/4/2021 ला त्यांनी अर्ज केला होता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आणि त्याला श्रीमती शुभांगी धुमाळ जनमाहिती अधिकारी कामगार अधिकारी मुख्यालय यांनी उत्तर दिलंय। त्या उत्तरात ते असं म्हणतायत की जो तुम्ही अर्ज केला त्यांनी विचारणा केली होती, त्या विचारणेनुसार सदर अर्जाच्या अनुषंगाने कळवण्यात येतं की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हा अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955 अंतर्गत येत नाही। म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये एसटी कर्मचारी येत नाहीत असं माहिती अधिकारातून हे सांगण्यात आलेलं आहे। मग हा जो माहिती अधिकार जो अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955 आहे त्याच्यात तो येत नसेल तर मग कुठल्या कायद्यात येतो? राज्य सरकार मेस्मा लावणार आहे तर मग कुठल्या कायद्याच्या अनुषंगाने लावणार आहे? असे अनेक प्रश्न आहेत। पण या माहितीच्या अधिकाराच्या नंतर एक बाब स्पष्ट आहे की न्यायालयीन लढाई ठरलेली आहे। राज्य सरकारला जर आता मोठी कारवाई करायची असेल या सर्व संपकऱ्यांवरती तर त्यांच्याकडे अनेक कायदे अनेक आधार असू शकतात आणि त्याच्या आधारे ते कारवाई करू शकतात। पण आता मात्र हा जो माहितीचा अधिकार समोर आला अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955 अंतर्गत एसटी कर्मचारी हे येत नाहीत तर मग राज्य सरकारच्या समोर इतर पर्याय असतील त्याचा अवलंब त्यांना करावा लागेल आणि तो काय असेल हे मात्र सरकारच सांगू शकते। पण विलास, हे जे पर्याय ज्या पर्यायांबद्दल आपण बोलतो आहोत की राज्य सरकार कदाचित या पर्यायांचा अवलंब करू शकेल, त्याची खरंच गरज भासेल अशी सध्याची स्थिती आहे का? कारण मेस्मा अंतर्गत जर कारवाई होत नसेल तर मग ते पर्याय नेमके काय असतील, त्याला कायदेशीर आधार नेमका काय असेल, अशा अनेक बाबी या अनुषंगाने पुढे येऊ शकतात। त्या दृष्टीने कायदेशीर सल्ला देखील सरकार घेऊ शकतं। या सगळ्या अनुषंगाने पुढे काय नेमक्या घडामोडी घडू शकतात? स्वाभाविक आहे की राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये संप हा मोडून काढायचा आहे। कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत कारण त्यांना ही पगारवाढ जी दिलेली आहे ती मान्य नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्यातून आता मार्ग निघत नाहीये, चर्चा थांबलेली आहे। अशा परिस्थितीत दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत। अशा वेळी मार्ग काय काढायचा तर संप मोडून काढणं हा राज्य सरकारच्या समोरचा एक मोठा पर्याय आता होता आणि त्याच्यातलं ब्रह्मास्त्र मेस्मा हा कायदा होता। पण आपल्याला माहिती आहे की मेस्मा अशा ठिकाणी लावता येतो जिथं अत्यावश्यक सेवा असतील आणि तिथले कर्मचारी जर संपावर गेलेले असतील तर त्यांच्यावर कारवाई म्हणून मेस्मा लावता येऊ शकतो। पण जर आता ही परिस्थिती समोर आलेली असेल या कायद्यानुसार आपण जे म्हणतोय की म्हणजे त्यांनी दिलेल्या कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955 याच्यानुसार ते अत्यावश्यक सेवेत येत नाही असं सरकार म्हणतंय। पण राज्य सरकारकडे आणखी काही अधिकार असू शकतात, त्या अधिकारांच्या अंतर्गत ते कारवाई करू शकतात। मग राज्य सरकार त्यांचा विचार करतं का किंवा मेस्मा लावण्यासाठी आणखी काही त्यांच्याकडे पर्याय आहेत का या सगळ्याची आता चाचपणी सुद्धा राज्य सरकारकडून केली जाईल। पण मेस्मा लावणं हे इतकं सोपं राज्य सरकारसाठी सुद्धा नाहीये कारण त्याच्यानंतर कुठेतरी शांत झालेलं
हे आंदोलन पुन्हा उफाळून येऊ शकतं, उद्रेक होऊ शकतो, याची सुद्धा काळजी राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे. बिलकुल विलास, याच अनुषंगाने पुढचा प्रश्न हा विचारायचा होता की एकीकडे हे ब्रह्मास्त्र जे सरकार उपसण्याच्या तयारीत होतं ते आता सध्या तरी तितकंसं शक्य दिसत नसलं तरी येत्या काळात काहीतरी या संदर्भातला पर्याय सरकारकडनं निश्चितपणे शोधला जाईल. पण जे संपकरी एसटी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे हा संप जो मोडून काढण्यासाठीचे जे अनेक पर्याय अवलंबले जात आहेत महामंडळाकडनं सरकारकडून, ते टाळण्यासाठी नेमकं आता काय केलं जाऊ शकतं? कारण 20 डिसेंबर पर्यंत आपला संप कायम राहणार या निर्धारावर ते ठाम आहेत, सातत्यानं ते बोलून दाखवत आहेत. आता कुठेतरी परिस्थिती पूर्ववत होतीये की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा एक नवा पेच उभा राहू शकतो अशी स्थिती दिसतेय. विलास, त्याबद्दल काय सांग? निश्चितच मला त्याच्याबद्दलच सांगायचं. राज्यातली जनता आज अक्षरशः होरपळून निघते. राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि यात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस जो आज एसटी वरती अवलंबून आहे. 30 दिवस या महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली जीवनवाहिनी बंद आहे, याचं सोयरसूतक आज सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. पण तोडगा निघत नाहीये, कारण एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पण एक गोष्ट आहे, या आगीत तेल ओतण्याचं काम कधी झालं? जेव्हा हे सगळेजण 7व्या वेतन आयोगानुसार भत्ते द्या अशी मागणी करत होते. एसटी कर्मचाऱ्यांना मात्र ती मागणी नाकारली गेली आणि इतर महामंडळांना मात्र ती दिली गेली. कृषी उद्योग महामंडळाला 27 तारखेला GR काढून 7व्या वेतन आयोगाचे भत्ते देण्यात आले. तेव्हा मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये पुन्हा चीड निर्माण झाली की आम्ही इतके दिवसापासून आंदोलन करतोय, आमची मागणी मान्य होत नाही, पण बाकीच्या महामंडळांना ते सुविधा दिल्या जातात. त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा प्रश्न चिघळत चाललेला आहे आणि हा चिघळणारा प्रश्न सोडवणं ही स्वाभाविकपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. कारण सर्वसामान्य माणसाला आज अतोनात त्रास सहन करावा लागतोय. 700 रुपये जिथं तिकीट होतं तिथं 2000-3000 तिकीट तो भुर्दंड आज सर्वसामान्यांना बसावा लागतोय. अनेक ग्रामीण भागात, आपण शहरात आहोत जाणवत नाही, पण ग्रामीण भागामध्ये आज सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. ही अतिशयोक्ती नाहीये, तर आज त्यांचं जगणं ठप्प झालंय. याची काळजी आज सगळ्यांना घेणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं सध्या ते होताना दिसत नाहीये दोन्ही बाजूनी. पण मग विलास, काय नेमकी पुढची भूमिका असायला हवी? कारण तोडगा तर निघत नाहीये आणि दोन्ही बाजू आपापल्या परीने ठाम असल्याची भूमिका सातत्यानं बोलून दाखवतायत. आता एसटी महामंडळ, राज्य सरकार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर गोष्टींचा आधार घेऊन, म्हणजे वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन जर संप मोडून काढण्याच्या प्रयत्नात असेल तर मग ही परिस्थिती जितकी आत्ता चिघळली आहे त्यापेक्षा कैक पटीने आणखी चिघळू शकते. नुकसान सर्वसामान्यांचंच आहे. खरंय. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, अगदी परखडपणे जर हे सांगायचं झालं स्पष्टपणे, तर अगदी पहिल्या दिवसापासून संवादाचा अभाव होता हे जाणवत आहे आणि संवादाच्या अभावानं आज ही परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर निर्माण झाली आहे. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये आपण जाऊया. तुम्हाला आठवत असेल जेव्हा संपाची हाक दिली तेव्हा राज्य सरकार सांगत होता. विलास, थोडंसं थांबवतो, पुन्हा एकदा येतो मी. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया थेट. त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. उदय, एकीकडे राज्य सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत होतं असं समजलं होतं, पण आता माहिती अधिकारातनं जी माहिती समोर येते त्या अनुषंगानं एसटी सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत नाही, त्यामुळे कदाचित राज्य सरकारला त्या बाबतीत आता वेगळे पर्याय शोधावे लागतील असं दिसतंय. बैठक एक प्रकारची सुरू आहे या अनुषंगानं, हे देखील आहे. काय नेमक्या घडामोडी त्या अनुषंगानं घडतायत आता? मी आता मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयामध्ये आहे आणि नुकतेच परिवहन मंत्री हे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आले आहेत आणि त्यांची एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मेस्मा कायदा लागू करण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे संपूर्ण देशभर पॅन्डेमिक लॉ सुरू आहे. आरोग्यविषयक आणीबाणीचा कायदा आहे तो लागू करण्यात आलेला आहे. कमी अधिक प्रमाणात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सारखी सदृश परिस्थिती आहे. काही ठिकाणी थोडा शिथिलता जी आहे मोठ्या प्रमाणात ती देण्यात आलेली आहे. मात्र पॅन्डेमिक लॉ जो आहे तो अजूनही हटवण्यात आलेला नाहीये. आणि पॅन्डेमिक लॉमध्ये ऑल सर्व्हिसेस म्हणजे सर्व सेवा देणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट एसटी महामंडळाची, एसटी महामंडळातले कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात म्हणून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचं लसीकरण जे आहे ते करून घेतलं होतं अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून राज्य सरकारकडनं याच पॅन्डेमिक काळामध्ये त्यांनी 50 लाखांचा विमा जो आहे तो मंजूर करून घेतला होता. राज्य सरकारने तो दिला देखील होता की 50 लाखांचा विमा जो आहे एसटी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून दिले होते. मग आता एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल कोण करत आहे, त्यांच्यामध्ये संभ्रम कोण निर्माण करते, हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे. एक कायदा दाखवला जातोय माहिती अधिकारामध्ये की एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत. जर मग अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत तर मग अशा वेळेला ते
त्याचे फायदे कसे घेतात हा देखील दुहेरी प्रश्न जो आहे तो निर्माण होतो. बरोबर. त्यामुळे आता प्रश्न आहे एसटी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवे मानायचे की न मानायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, राज्य सरकारने जर का मेस्मा लावण्याचा विचार केला असेल तर राज्य सरकारने देखील या संदर्भात कायदेशीर सल्ला जो आहे तो घेतलेला आहे. स्वतः परिवहन मंत्री हे देखील स्वतः एक ॲडव्होकेट आहेत, त्यामुळे त्यांनी कायदेशीर बाबींची पूर्ण चाचपणी करूनच या संदर्भात पाऊल उचललेलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे. त्या संदर्भात महत्त्वाची बैठक आहे. अजून मेस्मा कायदा लागू करण्यात आलेला नाहीये, त्या संदर्भात विचार सुरू आहे. बरोबर. जर का लावला तर तो कोणत्या कायद्याअंतर्गत लावला हे देखील आपण प्रश्न थेट त्यांना विचारणार आहोत. जर का लावला असेल तर त्याचे परिणाम काय होतील, एसटी कर्मचाऱ्यांची काय भूमिका असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र काही आरटीआय कार्यकर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाचा ज्या प्रकारे दिशाभूल करण्यात आलेली आहे, तसेच या कायद्याद्वारे देखील आरटीआयचा एक पत्र दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात का हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण जर का अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी नसतील तर अत्यावश्यक सेवेतले जे काय फायदे आहेत ते एसटी कर्मचारी कसे काय घेतात. अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून तात्काळ लसीकरण करून घेतलं, त्याचबरोबर 50 लाखाचा विमा देखील त्यांनी तात्काळ राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. मग आता जेव्हा पॅन्डेमिक लॉ मध्ये जेव्हा मेस्मा लावण्यात येतो तेव्हा मात्र एसटी कर्मचारी असं कसं म्हणू शकतात की आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येत नाही, अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाही. देशामध्ये अजून एक पॅन्डेमिक लॉ सुरू आहे, आरोग्यविषयक आणीबाणी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार किंवा देशभरातले इतर सर्व इन्फ्रास्ट्रक्चर मधले जे सर्व्हिसेस आहेत ते सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. कारण लाईफ लाईनचा प्रश्न आहे, एकूणच संपूर्ण जीवन वाहिनींचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सर्व्हिसेस अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. म्हणजे एकीकडे फायदे मिळत असतील तर आम्ही अत्यावश्यक सेवा, आणि दुसरीकडे तोटा होत असेल तर आम्ही अत्यावश्यक सेवेत नाही, अशी दुहेरी भूमिका जी आहे ती कोणालाही कुठल्याही सर्व्हिसेसला घेता येणार नाही. मात्र या संदर्भात कायदेशीर काय तरतूद आहे, काही अडचणी आहेत का, काही नेमका निर्णय होतो. बिलकुल, या बैठकीमध्ये नेमकी काय भूमिका आता राज्य सरकार घेतं, परिवहन मंत्रालय घेतं हे पाहावं लागणार आहे. उदय, तुम्ही असंच आमच्या सोबत राहा. विलास यांच्याकडे पुन्हा एकदा मी जाणार आहे. विलास, आपण आत्ताच ऐकलं उदय नेमकं काय सांगतायत ते. जर अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ जर या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतले असतील, फायदे घेतले असतील, तर मग आता या माहिती अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती समोर आणली जाते त्या सगळ्या माहितीवरनं एक प्रकारची दिशाभूल केली जाते का? त्या अनुषंगानं अनेक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ शकतात. स्वाभाविक आहे, कारण आता पेंडेमिक ऍक्ट आहे, त्याच्यामुळे अनेक सेवा या अत्यावश्यक मध्ये घेतलेल्या आहेत. राज्य सरकारचा तो अधिकार आहे, केंद्र सरकारचा तो अधिकार आहे, आणि त्या अधिकाराचा वापर करत जर राज्य सरकार आता अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांना घेऊन त्यांचे नियम लागू करून जर त्यांच्यावर कारवाई करणार असेल तर ते ऑप्शन राज्य सरकारकडे असू शकतात. पण आज एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही आतापर्यंत आम्हाला इतर ज्या गोष्टी होत्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही निश्चितपणे आम्हाला सोबत घेतलं, अत्यावश्यक सेवा द्यायला सुद्धा लावली. कारण एसटी कर्मचारी हे महाराष्ट्रातले मुंबईमध्ये आले, बेस्टच्या कामात सुद्धा ते होते, मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे. स्वाभाविकपणे त्यांनी सेवा दिलेली आहे तर त्या सेवेच्या काळामध्ये त्यांना जर काही झालं तर त्याची सुविधा सुद्धा त्यांना मिळालेली आहे. पण मूलतः हा जो अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955 आहे त्यानुसार ते त्या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत असं जर ते म्हणत असतील तर स्वाभाविक आहे की ही सगळी न्यायालयीन लढाई होणार आहे. ही न्यायालयीन लढाई आहे. राज्य सरकारची बाजू मांडणार आहे, कामगारांची बाजू मांडणार आहेत, आणि दोन्ही बाजू ह्या शेवटी आता याच्या विलिनीकरणाची मागणी सुद्धा न्यायालयानेच आहे. बरोबर. आणि ही संपूर्ण प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. 20 तारखेला याचा फैसला होणार आहे, आणि त्या आधी कदाचित तोडगा जर निघाला नाही तर हे सगळं प्रकरण, ही कारवाई, मेस्मा, हे सगळं न्यायालयात जाऊ शकतं, न्यायालयात त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं. बिलकुल. विलास, अजूनही मेस्मा लावण्यासंदर्भातली फक्त चर्चा सुरू आहे, अजून याबद्दलचा निर्णय तर झालेला नाही. पण जर समजा या संदर्भातले कायदेशीर पर्याय सरकारनं त्याची चाचपणी केली, स्वतः परिवहन मंत्री ॲडव्होकेट आहेत त्यामुळे त्यांना देखील या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्णतः माहिती असू शकणार आहे. या अनुषंगानं आता काय नेमकी घडामोड होते हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका या संदर्भातली देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका नेमकी काय असू शकेल? स्वाभाविक आहे की एसटी कर्मचाऱ्यांची मागणी ही विलिनीकरणाची आहे. विलिनीकरणाची मागणी आहे. राज्य सरकार विलिनीकरण करायला तयार नाहीये. पण अगदी सुरुवातीपासून मी फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. राज्य सरकार सांगत होतं 28 यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, आम्ही कुठलीही मागणी आता पुढची घेणार नाही आणि त्यांनी संपावरून मागे यावं. पण तिथपासून 20 दिवसानंतर, 18 दिवसानंतर राज्य सरकार किमान त्यांचा पगार वाढवण्यासाठी पुढे आलं, आणि राज्य सरकारनं सांगितलं की ठीक आहे आम्ही तुमचा पगार वाढवू, पण त्यांचा तो जो वेतन करार आहे जो 2020 ला संपला होता, तो वेतन करार 2020 च्या नंतर आता झाला, जो होत नव्हता, जो त्यांचा अधिकार होता. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं, राज्य सरकारनं आमचा जो वेतन करार होता तोच आम्हाला दिलेला आहे, आम्हाला वेगळं काय दिलंय. बरं, ते विलिनीकरणाची मागणी का करतायत हे अगदी थोडक्यात सांगतो. सातत्यानं त्यांना संपावर जावं लागतंय. फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा संप झाले, तेव्हा सुद्धा
आणि आता सुद्धा त्यांना असं म्हणायचं आहे की ही तोट्यात आहे संस्था असं दाखवून आमचे पगार वेळेवर होत नाहीत. जर विलिनीकरण झालं तर राज्य सरकारच्या सेवेतले सगळे जे फायदे आहेत ते मिळतील आणि आम्हाला प्रत्येक वेळेस संपाचा हत्यार उपसावं लागणार नाही, आम्हाला आमचे पगार वेळेवर मिळतील, ही त्यांची मुख्य मागणी आहे. या तोडगा एक असू शकतो. खरं तर तोडग्याबद्दल बोललं जात नाही. सरकारने सुद्धा 2 पावलं मागे येऊन आणि आज विलिनीकरणाची एकमुखी मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा 2 पावलं मागे येऊन कुठेतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. आणि हा तोडगा कदाचित असा असू शकतो 7व्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना जसं इतर महामंडळांना सुविधा दिल्या जातात तशा सुविधा एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या तर यावर तोडगा निघू शकतो. अत्यंत जबाबदारीने हे सांगतो. हा तोडगा मधला असू शकतो. ज्या कायद्यानुसार पिळवणूक होते, जुलमी कायदे जे एसटी कर्मचारी म्हणतात त्या कायद्यानुसार, अगदी थोडक्यात सांगतो, 5 रुपयाचं तिकीट जर एखाद्या कंडक्टरचं चुकलं, एखाद्या प्रवाशाकडून घेतात तर त्याला 500% दंड लावला गेलाय. 500% दंड लावलाय. तर हे जे काही त्यांच्या कायद्यांची बाजू आहे त्या कायद्यांच्या बद्दल सुद्धा त्यांना दाद मागण्यासाठी पाहिजे. ती कायदे दूर करा असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. चर्चेतून ज्या गोष्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अयोग्य आहेत ते सातत्यानं त्याबद्दल बोलतायत की या सगळ्या गोष्टी दूर केल्या जाव्यात आणि आम्हाला आमची जी विलिनीकरणाची मागणी आहे ती मागणी मान्य केली जावी असं सातत्यानं म्हटलं जातंय. मात्र आता सरकारकडून कदाचित मेस्मा लावण्याची तयारी केली जाऊ शकते. त्या संदर्भातली शक्यता देखील आता व्यक्त केली गेलेली आहे. काय नेमकं या अनुषंगानं घडतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. 7 राज्य आहेत. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडलेत अशा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोरोना काळामध्ये अनाथ बालकांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. एसटीच्या विलिनीकरण मागणीवरती कर्मचारी ठाम आहेत आणि विविध प्रकारे आंदोलन करून कर्मचारी शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतायत. शेगावच्या संपकरी कामगारांना आता तृतीयपंथीयांनी पाठिंबा दिला. संपाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांनी भजन करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं. हडपसरमधील चंदूकाका ज्वेलर्स आणि पुना गाडगिळ यांच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेनं हातचलाखीने चांगलाच गंडा घातल्याचं समोर आलंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सगळी दृश्य दिसत आहेत. पूनम परमेश्वर देवकर असं आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. कल्याण शहरामध्ये गहाळ आणि चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत दिलेत. कल्याणच्या 4 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या 4 वर्षात हे मोबाईल गहाळ झाले होते. यातील 44 महागडे मोबाईल्स कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आलेत. कोळशाच्या आणि डिझेलच्या दरासह इतर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे पुढच्या काही दिवसात सिमेंटच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रति बॅगला 15 ते 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून सिमेंटचा दर 400 रुपये प्रति बॅग या विक्रमी पातळीवरती जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं गेलंय. प्रकृती आणि आताचं वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं नारळीकरांच्या कुटुंबियांनी सांगितलं. राज्यभर पाऊस आणि थंड हवेची लाट आहे. अशात आपल्या जनावरांना थंडीची बाधा होऊ नये, जनावरं आजारी पडू नयेत यासाठी बळीराजाला थेट गोठ्यामध्ये शेकोट्या पेटवून आपल्या बैलजोडी आणि जनावरांना ऊब दिली जाते. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा मालकांची मोठी संख्या आणि सर्व बैलगाडा प्रेमींनी गोठ्यामध्ये शेकोटी पेटवायला सुरुवात केली आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब इथल्या बैलगाडी मालक शशिकांत चिमणराव भालेराव यांनी आपल्या बैलांना शेकोटी पेटवून ऊब दिली. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यावर आता पिंपरी चिंचवडमध्ये धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि त्यात हे दाट धुकं नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दाट धुकं पडल्यानं वाहन चालकांना वाहनं मात्र हळू चालवावी लागत आहेत. बारामती शहर आणि परिसरात सकाळी महाबळेश्वरप्रमाणे धुकं पसरलं होतं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी याचा आनंद घेतला. अगदी 20 फुटांवरचं देखील दिसणं मुश्किल झालं होतं. एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, दुसरीकडे हवामान विभागानं जोवाड चक्रीवादळाचा इशारा दिलाय. वादळामुळे अनेक भागांमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव्स लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ आल्यामुळे पाऊस पडतोय. वायू प्रदूषणाच्या वाढलेल्या स्तराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जातील, तर बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सुरू राहतील आणि अध्यापन ऑनलाईन केलं जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या अयोध्येमध्ये एका धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली. अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीनं शोध मोहीम हाती घेण्यात आली. अयोध्येत येणारे सर्व रस्ते, धर्मशाळा, प्रमुख मंदिरं आणि हॉटेल या ठिकाणी कसून तपासणी केली जाते. आणखी इतरही स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. देशातील आणि राज्यातील याबाबतचे नियम समान असावेत असं केंद्रानं खडसावल्यानंतर राज्यातील नियमांमध्ये तातडीनं बदल करण्यात आलेत. देशांतर्गत विमान प्रवास करताना RT-PCR नको असे केंद्राचे आदेश आहेत, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं आपले नियम मागे घेतलेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच ओमायक्रॉननं शिरकाव केल्यामुळे आता राज्यात बारकाईनं लक्ष. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक प्रवास वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवेत येत असल्याची माहिती ST महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे माहिती अधिकारातनं समोर आलेली माहिती आणि अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती परस्पर विरोधी असल्याचं आता स्पष्ट झाल्याचं दिसतंय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगानं ही एक महत्त्वाची माहिती आता समोर येतेय. अत्यावश्यक सेवेतच या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याचंही आता समोर येतंय. STच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती आता दिलेली आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची घडामोड आपण पाहतो आहोत. सार्वजनिक प्रवास वाहतूक व्यवस्था ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याची माहिती STच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता सरकारकडे या संदर्भात नेमके काय पर्याय आहेत ते देखील पाहावं लागणार आहे. याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मुजीब, एकीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याची तयारी सुरू असल्याचं समजतंय, एक शक्यता त्या अनुषंगानं व्यक्त होतीये, तर दुसरीकडे अशीही एक माहिती अधिकारातनं माहिती समोर आली की STची जी एकंदरीतच व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था आहे, सेवा आहे, ती काय अत्यावश्यक सेवेत येत नाही. एक प्रकारे या दोन्ही माहितींमुळे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आहे. ST कर्मचाऱ्यांची नेमकी या संदर्भातली आता काय भूमिका आहे? खरं तर नांदेडमध्ये एक दुःखद घटना सकाळी झालेली. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच दुःखामध्ये हे कर्मचारी आहे आणि हा मृत्यू देखील कारवाई जी होणार होती त्या तणावातून त्यांना घोळ आली. ते बेशुद्धपणे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आता मला सांगा, माझ्यासोबत ST कर्मचारी काही मला सांगा की आता सरकारने तुला असं सांगितलं की जर का तुम्ही कामावर आले नाही तर तुम्हाला मेस्मा अंतर्गत तुमच्यावरती कारवाई केली जाते. आणि दुसरा विषय असा आहे, मेस्मा हा कायदा तुमच्यावरती लागू होत नाही. आता कर्मचाऱ्यांचा नेमके काय कायदा लागू होत नाही, कारण आम्ही दुखोट्यामध्ये सामील आहोत. जवळपास आतापर्यंत आमचे 45 ते 46 या आमच्या बंधूला, वीर बंधूला धरून 45 ते 46वा नंबर आहे त्यांचा. पण हे जे मेस्मा कायदा त्यांनी लागू केलाय, आधी सरकारने त्याचा अभ्यास करा म्हणावा आणि मग नंतर आमच्यावर कायदा कोणता लागू होते त्याचा विचार करा म्हणावा. तुम्हाला कारवाईची काही भीती आहे का? सर, आता जीवच चाललाय, माणसं एक मरायले तर कारवाईला काय करायचंय? जान आहे तर जान आहे, जीवच नाही राहिला तर कारवाईला काय घेणार होता? एक जण झाले तर ही डेड बॉडी आणल्यानंतर जवळपास आमचे 4 कर्मचारी दवाखान्यात न्यावं लागलं. काय कोणाची BP लो झाली, कुणाला छातीचा त्रास होऊ लागला, कुणाची हाय झाली. त्याच्यामुळे आता कोणी पॅनिक, इतकं डिप्रेशनमध्ये आहेत 1-2 कर्मचारी आमचे की आत्ताही त्यांना डॉक्टरच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं आहे. जर जिवंत राहिलो तरच कारवाईला समोरे जाऊ ना आम्ही.
मग जीवच नाही राहिला तर त्या कारवाईला काय भ्यायचंय? ताई, मला सांगा, मेस्मा अंतर्गतल्या कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. तुम्हाला काय वाटतं की होईल अशा कारवाई? नाही, असं काही होऊ शकणार नाही. हे एक भीती घालणं आहे, कारण टप्प्याटप्प्यानं त्यांनी निलंबीची ऑर्डर आणि हे आत्महत्या वाढत चाललेले आहेत. ते सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आम्ही म्हणजे भिवून असं म्हणजे मागे घेणार नाही. आमची एकच ठाम मागणी आहे की आमचं विलिनीकरण झालं पाहिजे. बरं, हे वारंवार आता काही लोकांना निलंबित करण्यात आलं. आपण पाहिलं की निलंबनाच्या कारवाईच्या तणावातून एका आपल्या कामाचा मृत्यू झाला. तर आता आणखीन आपल्याकडे एसट्या सुरूच नाही. सगळेच कर्मचारी अजूनही आपल्या आयुष्यावर आले. किती तणावामध्ये आहात तुम्ही? काय परिस्थिती परिवाराची? आज आमची परिस्थिती खूप भयानक आहे. काहीची परिस्थिती अशी आहे की आज महिना झालं घर कसं चालणार, हे अनेक समस्या आहेत. सांगायला बसलं तर अगोदरच आमची पगार 10 ते 12,000, त्यात आता महिना दीड महिने होऊ लागले आणि म्हणजे पैशाची पण अडचण आहेच. तरी पण आम्ही आज कसे मागे आम्ही घेऊन चालणारच नाही, कारण आजपर्यंत प्रशासनाने आम्हाला फक्त आश्वासनावर ठेवलं होतं. पण आम्हाला आश्वासनावर ठेवून आम्हाला चालणार नाही आणि जे काही द्यायचंय आम्हाला ते लेखी द्यावं लागेल, तेव्हाच आम्ही माघार घेऊ. आणखीन काय आपले कर्मचारी आपल्या सोबत आहेत. मला सांगा की आता मग तोडगा काय? त्याच्यामध्ये जर तातडीनं तोडगा काढायचा असेल तर शासनानं सरळ आमचं विलिनीकरण करावं. कारण सर्व कर्मचाऱ्यांना शासन तर आग्रह म्हणलं की हे आता शक्यच नाही, कारण की न्यायालयाने एक समिती आहे, समितीचं अहवाल आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल हे करून तुम्हाला आवाहनही केलं की तुम्ही कामावरती करत नाही. आता परत म्हणजे निलंबन केलं, बाकीच्या पण कारवाया केल्या. आता शासन म्हणतं की मेस्मा अंतर्गत कारवाई तुमच्यावरती करू. मग आता तुमची काय भूमिका असेल? शक्य नाही ही गोष्ट नाही. कारण शक्य जर नसाले तर आपल्या बाजूलाच लागून एक आंध्र प्रदेश आहे. तिथं जगनमोहन रेड्डी नावाचे मुख्यमंत्री जॉईन झाल्याच्या नंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये त्यानं तिथल्या परिवहन खात्याला राज्य शासन. आपण पाहू शकतो अजिंक्य की कुठल्याही कारवाईसाठी आता यांच्या मनामध्ये भीती नाही आहे. यापूर्वी देखील अनेक कारवाया झाल्या, त्यामुळे अगोदर तणावामध्ये आता कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार नाही अशी कर्मचाऱ्यांची भूमिका. अजिंक्य, बिलकुल मुजीब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. याच संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण वर्ध्यातनं जाणून घेणार आहोत. नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. नरेंद्र, एकीकडे मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते अशी शक्यता सध्या तरी दिसते. त्या संदर्भातली एक बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. काय नेमकी एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे? अजिंक्य, 37वा दिवस आहे आज एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा. वर्ध्यामध्ये जे एसटी कर्मचारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही कितीही प्रलोभन दिले तरी आम्ही कामावर जाणार नाही अशा भूमिकेत आले आहे. मेस्माच का आणखी कोणताही कायदा लागू केला तरी आम्ही त्या ठिकाणी कामावर जाणार नाही आणि आम्ही आमचा न्याय आणि मागणी पूर्ण केल्याशिवाय कामावर जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, मेस्माच्या तयारीत आहे सरकार, काय सांगाल? सर्वप्रथम मी IBN लोकमत यांचे आमच्या वर्धा आगारामध्ये भेट दिल्याबद्दल त्यांचे आम्ही कौतुकच करतो आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आमच्या व्यथा व आमच्या कामगारांच्या अडचणी लोकांपर्यंत व शासनापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मदत केली आम्हाला. आणि राहिला प्रश्न आता मेस्माचा, सध्या आमचे परिवहन मंत्री व पूर्ण शासन आम्हाला आमच्यावर मेस्मा लावण्याच्या तयारीमध्ये आहे असे कळलेले आहे. पण मेस्मा हा कायदा आम्हाला काही मान्य होत नाही, कारण की आम्ही आवश्यक सेवेमध्येच जर येत नाही तर मेस्मा हा कायदा आमच्यावर कितपत कार्य करू शकते हेच आम्हाला बघायचे आहे. आता आमचं एकच म्हणणं आहे की आमच्यावर तुम्ही मेस्मा लावा की कोणताही कायदा लावा, आम्ही हटणार नाही. आमची एकच मागणी आहे, ती म्हणजे शासनात विलिनीकरण. आणि जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेत नाही. मग तुम्ही आमच्यावर मेस्मा लावा की आम्हाला रोडवर येऊन आम्हाला कोणती जर तुम्ही आम्हाला सजा दिली तरी आम्ही इतके आता जबरदस्त आणि हे झालं की आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती वाटत नाही. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी आम्हाला निलंबनाची व शासन सेवा समाप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहे. आमचे पुष्कळ कामगार या संदर्भामध्ये आपले जीव गमावून बसले आहे. आत्ताच आलेल्या माहितीनुसार आम्हाला कळले आहे की आमच्या नांदेड येथील एका भावाला यांनी जाणून बुजून सेवा समाप्तीची नोटीस दिली होती, निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा जीव गमवावा लागला आणि ही आल्यावर ही बातमी आमच्यासाठी अत्यंत दुःखप्रद आहे. आपण काय सांगाल, आपली काय भूमिका आहे मेस्मा कायदा लागू करण्याच्या संदर्भात?
हे बघा, मेस्मा जो कायदा हा आमच्या कर्मचाऱ्याला लागू पडत नाही, परंतु हे शासनाने एक स्लो पॉयझन वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा जवळपास काहीच फरक पडणार नाही. आणि जो आमचा हा आज 35वा दिवस आहे, आमचा विलिनीकरणाचा जो लढा चालू आहे आणि सोबत आम्ही आमचे जे 50 लोक जवळपास शहीद झाले यांचा दुखवटा सुद्धा आम्ही व्यक्त करू शकतो. आपण काय सांगाल, काय भूमिका आहे आपली? एसटी महामंडळ एक कुटुंब आहे आणि यामध्ये जे 92,000 कर्मचारी आहे हे कुटुंब आहे. आता यामध्ये आमच्या ज्या 45 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, यांच्या दुखवट्यामध्ये आम्ही सर्व सामील आहोत. मेस्मा संदर्भात काय बोला? तर अत्यावश्यक संपामध्ये हा जरी लागू होत असला कायदा, परंतु दुखवट्याला हा कायदा लागू होत नाही. आमची बिलकुल एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका तर दिसतीये की मेस्मा आम्हाला लागू होत नाही, त्यामुळे या कायद्याच्या अनुषंगानं काही कारवाई झाली तर त्याविषयी आमच्या अनुषंगानं ते आम्हाला लागूच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या एकंदरीतच सगळ्या घडामोडी पाहता, एक प्रतिक्रिया पाहता, एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आपण पाहूया. 2017 मधल्या पत्रात एसटी अत्यावश्यक सेवेत होती, तर मग जून 2021ला एसटी अत्यावश्यक सेवेत कसं काय नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. न्यूज 18 लोकमतचा हा सवाल आहे, हा प्रश्न आहे. 2017 मधल्या पत्रात जर एसटी अत्यावश्यक सेवेत होती, तर मग जून 2021ला एसटी अत्यावश्यक सेवेत कशी काय नाही असा प्रश्न उपस्थित होतो. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स आपण इतर बुलेटिन्समध्ये घेणारच आहोत. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.